बायको सासऱ्यासोबत शरीर संबंध करताना नवऱ्याला रंगेहात सापडली. पुढे घडले भयंकर. दिनांक 12 नोव्हेंबर 2025ची दुपार बिजनौरच्या नांगला गावच्या शेतामध्ये नेहमीसारखीच शांत वर्दळ होते. 30 वर्षाचा सौरभ तोमर आपल्या शेतामध्ये काम करत होता. घरच्यांना वाटत होतं की तो काही वेळामध्ये परत येईल, पण तसे झाले नाही. अखेर 14 नोव्हेंबरला सौरभचे वडील सुभाष तोमर यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आणि 15 नोव्हेंबरच्या सकाळी वडिलांनीच पोलिसांना फोन केला आणि सांगितले की सौरभ शेतात मृत अवस्थेत पडलेला आहे. त्यांनी असा अंदाजही व्यक्त केला की कदाचित एखाद्या जंगली प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला असेल. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा एका नजरेतच स्पष्ट झाले की ही मृत्यूची नैसर्गिक घटना नव्हती. हा सरळ खुनाचा मामला आहे. जखमावरून वाटत होतं की ज्याने ही हत्या केली आहे त्याचा सौरभशी खोलवर वैर असलं पाहिजे. पण तपास जसा पुढे गेला तसे पोलिसांना समजले की ही गोष्ट वैराची नव्हे तर एका घृणास्पद नात्याची सावली होती. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नांगला हे छोटे गाव. या गावामध्ये सुभाष तोमर हा 60 गाठलेला शेतकरी राहत होता. त्याचा मुलगा सौरभ हा वयात आलेला होता तेव्हा त्याच्यासाठी स्थळ शोधणे सुरू होते. सुभाषच्या पत्नीचे निधन झाल्याने सून आणली तरच घराला घरपण येणार होते. त्यामुळे त्याने खटपट सुरू केलेले होते. पै पाहुण्याच्या ओळखीने सौरभचे लग्न जमवले. सौरभ मेहनती तरुण होता. शेतामध्ये राबून आणि पूरक व्यवसाय करून तो चांगली कमाई करत होता. त्यामुळे त्याचे लग्न जमले आणि एक सुंदर तरुणीशी त्याचा रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला. 4 चौकीत उठून दिसणारे नवतरुणी त्याची पत्नी बनून घरामध्ये आले. लग्नानंतर काही महिने घरात साधारणपणे आणि आनंदी समाधानी होते. नवविवाहित जोडपं त्यांच्या छोट्या जगामध्ये रमलेलं होतं. घरामध्ये सून आल्याने सुभाषही समाधानी होता. आता त्याच्या मुलाचा संसार सुरू झालेला होता. तसेच या वयामध्ये त्याची काळजी घेणारे कोणीतरी घरी आले होते. सौरभच्या बायकोच्या नजरेमध्ये तिच्या सासऱ्याबद्दल फक्त आदर होता. सासरा वृद्ध, घरात एकटाच. सौरभ दिवसभर शेतात, त्यामुळे ती सासऱ्याची काळजी घेत होते. त्याला काय हवे नको ते पाहत होते. घरात ती आणि सासरा दोघेच दिवसभर असत, त्यामुळे तिचा वावर सहज होता. तिच्या या मोकळेपणाने वागण्याकडे सासरा सुभाष मात्र वेगळ्या नजरेने पाहू लागलेला होता. त्याची नजर आता लेकी समान सुनेच्या शरीरावरून फिरू लागलेली होती. तिचे कोवळे शरीर तो न्याहाळू लागलेला होता. त्याच्या मनात आता वासना फेर धरू लागलेली होती. वयाची 60 पार केली असली तरी सुनेच्या जवानीने त्याची बुद्धी घाण पडलेली होती. तो आता कायमच तिच्या मागे मागे फिरू लागलेला होता. एखादी वस्तू काढून देणं, जास्त बोलणं, आवश्यक नसलेली काळजी दाखवणं. सुरुवातीला सुनेला ही वागणूक केवळ वृद्ध व्यक्तीकडून मिळणारी सहज मदत वाटत होती. पण हळूहळू सासऱ्याची नजर बदलत आहे हे तिच्या लक्षात आलेलं होतं. ती जाताना उभी राहतानाही त्याची नजर तिच्या शरीराकडे असते. तो अदाशी नजरेने तिच्याकडे पाहतो हे लक्षात आल्याने ती घाबरली होती. पण घर मोडण्याची भीती नवऱ्याला सांगितल्यास काय होईल याची चिंतेने ती गप्प बसली. पावसाचे दिवस होते. शेतामध्ये कामासाठी गेलेला सौरभ तिथेच अडकलेला होता. तर मोठा पाऊस येईल या भीतीने सून कपडे आत घेत होते. त्यावेळी सुभाषने मदत करण्याच्या बहाण्याने तिचा हात धरला, पण तो सोडलाच नाही. ती दचकली, पण त्याने तिचा हात दाबून धरून सोडला. आता ती समजून चुकलेली होती की सासऱ्याचा मनात काय खेळ सुरू आहे. पण हे सांगायचे कोणाला हा मोठा प्रश्न होता. कारण तिला सासू नव्हती. परके कोणाला सांगावे तर तिचीच बदनामी झाली असती. ती कोड्यात पडल्याचा गैरफायदा घेत सुभाष एक डाव खेळू लागलेला होता. सौरभ तुझी काळजी घेत नाही, तू दिवसभर एकटी राहतेस, मला तरी तुझी चिंता वाटते असे बोलत तो तिच्याशी जवळीक साधत होता. त्याने दाखवलेल्या आपुलकीनेही तिलाही त्याच्याबद्दल जवळीकता वाटू लागली. आता दोघांचे एकमेकांशी बोलणे वाढले.
कामाच्या व्यापामध्ये अडकलेल्या पतीपेक्षा गप्पा मारत बसणारा सासरा तिला आवडू लागला होता। ती त्याच्यामध्ये गुंतू लागली। तिची आता सौरभ सोबत लहान सहान कारणातून वाद होऊ लागले। एके रात्री घरात वाद झाला आणि सौरभ रागाने बाहेर निघून गेला। ती चिडली, तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले। ती रडत असल्याचा गैरफायदा घेत सुभाष तिच्याजवळ जाऊन बसला। धीर देण्याच्या नावाखाली तो तिच्या अगदी जवळ बसला। ती एकटी होती, घाबरलेली होती। तो तिला समजावत तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला। ती काही न बोलता रडत होती। त्याने तिच्या गालावरून हात फिरवत जवळ घेतले आणि तिच्या ओठाला ओठ लावले। ती दचकली, मागे सरकू लागली, पण त्याची पकड मजबूत होती। त्याने दाबून धरून तिचे ओठ जोरात चुंबण्यास सुरुवात केली। तिचा विरोध वाढत होता तसा त्याचा जोर वाढत होता। त्याचे हात तिच्या कोवळ्या शरीराचे मर्दन करू लागले। पावसाळी काळोख्या रात्री घराला धाकात ठेवणाऱ्या वृद्धानेच नात्याला कलंक फासलेला होता। तिचे काहीच चालले नाही। ती चूप राहिल्याची संधी त्याने साधलेली होती। तिचे कोवळे शरीर पूर्ण नग्नावस्थेत त्याच्या समोर होते। तो अदाच्यासारखा तिच्यावर तुटून पडला। तिच्या नाजूक शरीराला तो रगडू लागला। नात्याला काळीमा फासत मनमुरादपणे शरीर सुखाचा आनंद लुटला। एकदा साऱ्या मर्यादा ओलांडल्यानंतर मग कशाचेच भान राहिले नव्हते। त्या दोघांचा रिकामा वेळ भरपूर होता आणि त्याच्या मनात वासनेची आग होती। साहजिकच संधी मिळेल तेव्हा त्यांच्यामध्ये कामुक चाळे सुरू होत असत। त्यांचा हा खेळ घरातच चोरी छुपे सुरू असला तरी तो इतर कोणाच्या नजरेत येणारच नाही असे कसे होईल। शेतावर दुपारचं ऊन अनपेक्षितपणे बोचत होतं। शेतात सौरभ फेरफटका मारत होता, पण त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थता होती। काही आठवड्यांपासून घरातलं वातावरण विचित्र वाटणारं झालेलं होतं। बायकोचं शांत राहणं, वडिलांचं वारंवार चिडचिड करणं आणि दोघांच्या मध्ये होणारी इशारेबाजी सौरभच्या डोळ्यांनी पाहिलेली होते। त्याच्या मनात आलेले विचार खोटे असावेत असे त्याला वाटत होते, पण त्याला सगळं खटकत होतंच। त्यामुळे त्या दोघांना गाफील ठेवून अचानक घरात शिरला आणि त्याच्या पोटात गोळाच आला। त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता। त्याची बायको आणि त्याचा बाप नग्न अवस्थेमध्ये एकमेकाला भिडलेले होते। दोघे समागमामध्ये रंगलेले होते। हे पाहून सौरभ कोसळला। त्याच्या मनात एकाच वेळी राग, घृणा आणि अविश्वासाचं वादळ उसळलेलं होतं। घर, कुटुंब, संस्कार सगळं एका क्षणामध्ये मोडून पडलेलं होतं। घरामध्ये शांतता पसरली। कसेबसे कपडे सावरत सुभाष घरातून पसार झाला तर ती रडत बसली। त्या रात्री सौरभने रडत बसलेल्या बायकोला विचारलंही, हे किती काळ चाललेलं आहे? तिने चेहरा झाकत फक्त एवढंच म्हटलं, मी नाही बोलू शकत। त्यांची मला भीती वाटते, संसार मोडेल याची भीती होते। तुला जेव्हा समजेल तेव्हा तूच हे सगळं थांबवशील असं मला वाटत होतं। सौरभ समजायचे ते समजून गेला। तिनं विरोध केला असता, तक्रार केली असती तर तिची बदनामी झाली असती। तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नसता। आता सौरभनेच पाहिले होते। त्याने ठरवले की हा सारा प्रकार थांबवायचा। त्याने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुभाषच्या डोळ्यामध्ये तेव्हा एक वेगळी चमक होती। जणू कोणीतरी त्याच्याकडून काही चोरून नेईल असे त्याला वाटत होतं। त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सून हवीच होते। तो आपल्या मुलाला तिरस्काराने म्हणाला, तो आमच्यामध्ये पडू नकोस, मी तुला सुखात ठेवतो। हे चूक आहे, पाप आहे। सौरभचा आवाज त्या दिवशी पहिल्यांदाच घरभर दुमजलेला होता। तणाव वाढत गेला आणि मग आली 12 नोव्हेंबरची दुपार। 2 वाजून गेलेले होते। सौरभला शेतात बोलवणारा वडिलांचा आवाज त्याला काहीसा विचित्र वाटला। तो तरीही गेला। आपल्याच वडिलांनी बोलवलं यात संशय का असावा या विचाराने तो बिनधास्तपणे शेतात गेला, पण त्याने केलेला विचार चुकीचा होता हे समजण्याआधीच गोळीचा आवाज घुमला। त्याने शेतात पाऊल टाकताच वडिलांच्या हातातील बंदूक चमकलं आणि गोळीचा आवाज दणाणून गेला। सुदैवाने नेम चुकला, गोळी चुकली, पण सौरभ काही क्षणासाठी थिजून उभा राहिला। बाबा तुम्ही? इतकंच त्याच्या तोंडातून निघालं, पण सुभाषने उत्तर दिलं नाही। त्याने फावडा उचलला आणि तो सौरभच्या दिशेने सरसावला। सौरभ भीतीने मागे सरकला, पण काही समजण्याआधीच पहिला वार त्याच्या कपाळावर बसला। बाप वासनेने पेटलेला होता। त्याचं अडसर ठरलेल्या मुलालाही
तो जिवंत ठेवणार नव्हता. वारामागून वार करत होता. आजूबाजूला फक्त शेतातील शांत हवा कापत त्याची किंकाळी पसरली आणि त्याने जीव सोडला. त्याची हालचाल थांबली तसा सुभाषचा हात थांबला. आपल्या मुलाला ठार मारून सुभाषने थंडपणे मृतदेहाकडे पाहिले. आता त्याच्या वासनेमध्ये कोणाचा अडसर उरलेला नव्हता. तो शांतपणे घराकडे चालू लागला, जणू काहीच घडलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्यानेच पोलीस ठाण्यामध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. 2 दिवसांनी त्यानेच मुलाचा मृतदेह सापडल्याने सांगितले. मुलावर वन्य प्राण्याने हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हा खून असल्याने हेरलेले होते. पोस्टमॉर्टम अहवालामध्ये उघड झाले की सौरभच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सलग आणि अत्यंत जोरात वार करण्यात आलेले होते. वारांच्या ताकदीने आणि डोकं फाटलेलं होतं आणि जागीच त्याचा मृत्यू झालेला होता. अशा निर्दयी हत्या एखाद्या किरकोळ भांडणातून होत नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न उभा होता. सौरभला इतक्या निर्दयतेने कोण मारू शकतं? अचानक सौरभची पत्नी पोलीस ठाण्यात आली आणि त्याने थेट आपल्या सासऱ्यावर म्हणजे सुभाष तोमर यांच्यावर पतीच्या हत्येचा आरोप केला. पोलिसांनाही सुरुवातीला समजत नव्हतं की एक तरुणी आपल्या सासऱ्यावर असा भयंकर आरोप का करेल. एखादा बाप आपल्या मुलाला का मारेल? पण तिच्या जबाबानंतर मात्र संशयाचा काटा थेट सुभाषकडे वळला. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली. सुभाषच्या वागण्यामध्ये अनेक विसंगती आणि टाळाटाळ जाणवू लागली होती. अखेर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या चौकशीमध्ये सुभाषने जे सांगितले ते ऐकून पोलीस अधिकारीही काही क्षण निशब्द झाले. 60 वर्षाचा वयोवृद्ध सुभाष तोमर, ज्याच्या चेहऱ्यावर साधेपणाचा आणि भोळेपणाचा आव होता, त्याने थंडपणे कबूल केले की त्यानेच आपल्या 30 वर्षाच्या मुलाला मारून टाकले. कारण त्याचा मुलगा त्याच्या आणि सुनेच्या अनैतिक संबंधांना आड येत होता. एक दिवशी सौरभने चुकून आपल्या वडिलांना त्यांच्या सुनेसोबत म्हणजे स्वतःच्या पत्नीबरोबर तडजोड विरहित संबंध ठेवताना रंग्यात पकडले होते. हा संबंध बराच काळ सुरू असल्याचे सौरभच्या पत्नीने सांगितले. हा धक्कादायक प्रकार कळल्यापासून सौरभने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुभाषला वाटू लागले की मुलगा त्यांच्यामधील अडथळा बनलेला आहे. त्यामुळे त्याला राग आला आणि या रागातूनच त्याने मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला. दिनांक 12 नोव्हेंबरच्या दुपारी सुमारे 2 वाजता सुभाषने सौरभला शेतात येण्यास सांगितले. सौरभ येताच सुभाषने त्याच्यावर गोळी झाडली. गोळी चुकली, पण सौरभ काही हालचाल करण्याआधीच सुभाषने फावडा उचलला आणि त्याच्या डोक्यावर वार केले. त्याने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.